कडे वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आणि या शिर्डीचा राजा साईबाबा आणि या कारल्याची माऊली इकबिराई या दोन्ही देवांच्या मात्र चरणी नतमस्तक होऊन मी समालोचक निशांत बागडे मात्र समालोचनाला सुरुवात करतोय। सेकंड मॅच मात्र प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे। एका बाजूला दिबा पाटील उमरवली तर दुसऱ्या बाजूला कासगाव या दोन संघादरम्यान मात्र लढत आपल्याला पाहायला मिळते। पहिला सामना मात्र सुधीर 11 बडवल संघाने मात्र जिंकला। चांगली फलंदाजी स्वप्नीच्या मार्फत पाहायला मिळाली। पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा किताब मात्र त्यांना मिळवला। तर जाऊया मैदानाकडे। तर विराज गायकर हा स्कोरर मित्र माझ्या समूहात मात्र जोडला गेला। पहिला चेंडू गोलंदाज आकाश पहिल्या चेंडूवरती ड्राईव्ह केलं जातं। एकशा कव्हरला हा फटका येतो। फलंदाज नितेशच्या बॅट मधून सलामीचा चौकार कबड्डीज चेंडूवरती चौकार लगावला जातो। नितेशच्या बॅट मधून चांगली सुरुवात दमदार एक प्रतिमा सुरुवात मात्र केली जाते नितेशच्या बॅट मधून। दुसरा चेंडू आकाश मात्र या बदले स्लोवर डिलिव्हरी केली जाते। चांगला चेंडू हाताळला। पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर मात्र थोडस कमबॅक करतोय। निदाप चेंडू त्याच्या मार्फत नक्कीच फेकला जातोय। तो चेंडूचा खेळ मात्र इथे समाप्त होईल। 4 धाबा फलकावरती पहिलं षटक मोमेंटरी पॉवर प्लेचं षटक हाताळता आकाश हा गोलंदाज दिबा पाटील उमरोली संघाकडून यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट केलं जातं। अप्रतिम फटका सजवला। चेंडू जाईल 4 धाब्यांसाठी येतो। खणखणीत असा चौकार। दोन चौकार मात्र नेतेच्या बॅट मधून पाहायला मिळतात। चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न नक्कीच करतोय। समोर एक मजबूत संघ पाहतोय आपण दिबा पाटील उमरोली हा संघ त्यांच्या समूहात मात्र चांगली फलंदाजी करतोय नितेश हा फलंदाज। कासगाव संघ मात्र आज आपण खेळताना दिसतोय मैदानावरती स्वर्गीय सुदामदादा पेमारे व स्वर्गीय प्रवीणदादा पाटील चषक 2022 भव्य दिव्य असा आयोजन जय भवानी क्रिकेट संघ मानवली आयोजित। या प्लेस चांगला चेंडू टाकला होता आणि या नक्कीच क्लीन बॉल पहिला झटका बसला जाईल। पहिला गडी गारत होता या ठिकाणी कासगाव संघाचा नितेशच्या स्वरूपात पहिली विकेट मात्र मैदानाच्या बाहेर कमांडीज। झटका मात्र 8 या धावसंख्येवरती लागला जातोय कासगाव संघाला। पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे। आकाश गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज। 4 चेंडूंचा खेळ संपलाय। उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे। 5वा चेंडू आकाश या गोलंदाजाचा। नक्कीच पंचांच्या मार्फत सूचना मैदानामध्ये केली जाते। क्षेत्ररक्षण मात्र सजवलं गेलं होतं। दिबा पाटील उमरोली संघाकडून सूचना केली। पंचांनी या चांगले पंच या स्पर्धेसाठी राजेंद्र भोईर सर तसेच हरेश कराले सर आणि एक उगवत सितारा भूषण सिंगे सर मात्र हे 3 पंच या स्पर्धेसाठी लाभले आहेत। चांगली अंपायरगिरी त्यांच्या मार्फत केली जाते। आजचा 3रा दिवस यावेळेस 5वा चेंडू निर्धाव येतोय गोलंदाज आकाश या गोलंदाजाचा। चांगली गोलंदाजी केली। एक पहिल्या चेंडूवरती चौकार लगावल्यानंतर निर्धाव चेंडू फेकला। पुन्हा 3ऱ्या चेंडूवरती चौकार आलाय। 4थ्या चेंडूवरती विकेट मात्र मिळाली। 5वा चेंडू डॉट यावेळेस शेवटच्या चेंडूवरती अप्रतिम जेल टिपली जाते। मिडॉनला मात्र चांगल्या क्षेत्ररक्षण होत्या। दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर समीरच्या स्वरूपात मात्र डीजे डीजे थोडं थांबवतोय तुम्हाला मी।
या दरम्यान आपण ही भव्य दिव्य स्पर्धा पाहतोय. स्वर्गीय सुदामदादा पेमारे व स्वर्गीय प्रवीणदादा पाटील स्मृती चषक 2022. स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत रमेश शेठ गवळे आणि महेश शेठ गवली. आणि या स्पर्धेमध्ये मित्रांनो मी याआधी देखील उल्लेख केला की तब्बल पहिल्या क्रमांकाची जर ट्रॉफी तुम्ही पाहिली ना तर 4.5 ते 4.5 फुटाच्या आसपास असणारी भव्य दिव्य आणि ब्युटिफुल ट्रॉफी आणि त्याचबरोबर 4ही ट्रॉफीज अगदी देखण्या स्वरूपाच्या ट्रॉफीज आहेत आणि त्या 4ही ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आल्यात त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतोय. या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफी देण्यात आल्यात ते आदरणीय पुरोगामी युवक संघटनेचे जिल्हा परिषद विभाग कळम अध्यक्ष आदरणीय नितीन मारुती गायकर साहेब आणि त्याचबरोबर कर्जत तालुका पुरोगामी युवक संघटनेचे कार्याध्यक्ष महेश एकनाथ म्हसे साहेबांचं मनापासून मी आभार व्यक्त करेल की त्यांनी इतक्या भव्य दिव्य ट्रॉफीज या स्पर्धेसाठी दिल्यात. त्याचबरोबर मानाची सन्मानाची मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जर पाहिली ना तर आकर्षक अशी ट्रॉफी आहे आणि ती आकर्षक ट्रॉफी आम्हाला ज्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे ते मात्र खरेदी विक्री संघ कर्जत तालुका उपाध्यक्ष माननीय श्री विष्णू माळू काळेकर साहेब आणि त्याचबरोबर त्यांचे सुपुत्र कर्जत तालुका विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आदरणीय सुशील दादा काळेकर यांच्या वतीने आम्हाला मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देण्यात आल्या. तर दादांचं देखील मी मनापासून कौतुक करेल आणि विष्णू माळू काळेकर साहेबांचे मी म्हणेल की चुलत बंधू यशवंत काळेकर साहेब देखील या मंचावरती आहे. साहेब आपलं देखील मनापासून स्वागत. यशवंत काळेकर साहेबांचं तर मी थोडक्यात परिचय देईल. दादांकडे बघा तुम्ही टी व्हीवरती ॲडव्हर्टाईजमध्ये वोडाफोन ज्यावेळी वोडाफोन कंपनीचे ॲडव्हर्टाईज असे ना एक छोटा पप्पी तुम्हाला दिसतो म्हणजे छोटा कुत्रा तसा छोटा पप्पी मात्र यशवंत काळेकर साहेबांकडे. अगदी थोड्या वेळात आम्ही जरूर यशवंत काळेकर साहेब संध्याकाळच्या सत्रामध्ये ऑन स्क्रीन तुम्हाला त्या पप्पीचं दर्शन देखील घडवतील. तर जाऊया मॅच कडे. ओव्हर टू कॉम्बॉक्स निशांत. नक्कीच सर यांचा सुद्धा आभार मानलं पाहिजे. चांगली सहकार्य या स्पर्धेसाठी त्यानं केला. या बेलेस पहिल्या चेंडूवरती पटकाला गाबला जातो ऑन साइडला मात्र साधा साठी येतो खडखडीत तसा षडगार सॉरी चौकार या अगदी आंतरराष्ट्रीय दर्जावर जशा स्पर्धा होते तसं देखणं स्वरूप या स्पर्धेला आहे. अगदी उंचावरून ही स्पर्धा पाहण्याची अनुभूती आम्हाला या ठिकाणी मिळतीये. त्याबद्दल मी मानिवलीकरांचं जेभावणी क्रिकेट संघ मानिवली रमेश शेठ गवळे असतील त्याचबरोबर महेश शेठ गवळे असतील योगेशदादा काळेकर असतील राजेंद्र भोईर सर असतील यांचं मनापासून आभार. हा चेंडू चांगला आहे. यस पंच हरेश कराळे सरांची एक आगली वेगळी ॲक्शन तुम्ही बघू शकाल मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन ऍड केली जाईल स्कोर कार्ड वरती. गोलंदाजी करणारी टीम दिबा पाटील प्रतिष्ठान खूप चांगली कामगिरी करते. दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली संघ या वर्षीच्या सीझन मध्ये एक दमदार खेळ त्यांनी देखील केलाय. फुल टॉस बॉल पॉवर लावली आहे आणि पॉवरफुल फटका चेंडू सीमा रेखा पार हा येतोय. वन बाउन्स चौकार डीजे. संघ दाखल केलाय आणि चांगली कामगिरी दिवा पाटील उमरोली संघाची देखील राहिली कारण बार्डीच्या स्पर्धेमध्ये देखील त्याने ट्रॉफी जिंकली होती आणि शेळूच्या स्पर्धेमध्ये देखील ट्रॉफी पर्यंत पोहोचले होते. तो संघ आणि खेळतोय कासगाव टीमच्या विरोधात. हा फटका चांगला आहे. लोवर फुलटॉस बॉल होता फ्लिक केलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक खणखणीत यावेळेस येईल मात्र षटकार. जबरदस्त बॅटिंग कासगाव टीम झालेल्या स्वर्गीय पिंट्यादादा मिसाळ स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचा चषक जिंकला होता. म्हणजे चॅम्पियन ठरले होते वंजारपाड्याच्या क्रीडांगणावरती आणि तदनंतर याच विभागामध्ये बिरदोलेच्या मैदानावरती स्वर्गीय सुदामदादा पेमारे स्वर्गीय प्रवीणदादा पाटील स्मृती चषकामध्ये 2022 या वर्षामध्ये आज तिसऱ्या दिवसामध्ये पहिली लढत देताना दिसतोय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीमच्या विरोधात. आणि दमदार बॅटिंग दमदार खेळ सुरू आहे. फटक्यावरती फटके चढवले जात आहेत.
एका मागोमाग एक चौकार षटकार आणि धावांचा डोंगर आता उभारताना कासगाव टीम देखील या मॅच मध्ये. हा देखील फटका चांगला रडार मध्ये बॉल, रडार मध्ये असताना चेंडू फेकून दिलाय सीमा रेखा बाहेर लॉंग ऑफ रिजन मध्ये. हा येतोय षटकार. डीजे मिडॉनला मात्र क्षेत्ररक्षक येतो. थोडस फॉर्मलेक मात्र पाहायला मिळते. रनआउटची संधी आपण गाड्या अपील आणि आपण बोट आकाशाकडे झटका बसतोय रनआउटच्या स्वरूपात कासगाव संघाला दुसरा गडिया. तिसरी विकेट मात्र मैदानाच्या बाहेर. या बेलेस मोठा झटका कवंडीज आहे. मी सकाळच्या सत्रामधून खूप सारं कौतुक करतोय अवसरेच्या आमचे योगेश दादा काळेकर यांचं. आणि दादांना जितकी प्रचंड आवड आहे ना तितकेच त्यांचे बंधू गणेश दादा काळेकर यांची देखील आवड आम्ही पाहतोय. दादा आपल्या सुपुत्राला घेऊन या ठिकाणी पोहोचतात. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत गणेश दादा काळेकर यांचं देखील. आणि हे लवकरच ट्रेनिंग आमच्या छोट्या आणि 3ही दिवस आम्ही जसे योगेश दादा काळेकर 3 दिवस आहे तसे आमचे गणेश दादा काळेकर देखील 3 दिवस या ठिकाणी उपस्थित आहेत. खूप सारं स्वागत दादा तुमचं. या दरम्यान चांगली लढत आहे. कासगाव विपक्ष दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोलीमध्ये ओव्हर कंप्लीट होतीये. निशांत स्कोर कार्ड आपण टीम पर्यंत पोहोचवा. नक्कीच 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. धावफलकावरती धाबा आहेत 30 धावा. कासगाव संघाच्या चांगली धावसंख्या उभारली आहे. कासगाव संघाने 2 षटकांमध्ये 3 गडी मात्र गमावल्यात, परंतु आज चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतं. गोल्डन डकचा शिकार मात्र जयेश नक्कीच ठरला. त्याच्यानंतर मात्र संघाला जे सावरण्याचं काम राजा फलंदाजानं केलं. अप्रतिम फटकेबाजी त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाली. आतापर्यंत 30 धाब्यावरती जाऊन पोहोचला कासगाव संघ. चांगली गोलंदाजी गणेशची सुद्धा पाहायला मिळाली. आकाश असेल चांगला संघ आहे समोर दिबा पाटील उमरोली. नक्कीच पाहायला गेला तर जी फटकेबाजी उमरोली संघाची आहे तेवढीच गोलंदाजी सुद्धा उमरोली संघाची मजबूत आहे. आणि या कासगाव संघाला नक्कीच धावांचा डोंगर रचावा लागेल या उमरोली संघासमोर. तर तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज रोहन मात्र गोलंदाजी मार्कवरती येतो. दीपा पाटील उमरोली संघाकडून नेहमीचा तिसऱ्या षटक हाताळणारा हा गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवरती यावेळेस सज्ज होतोय. दुर्दैवाला एंड कडून गोलंदाजी करणार. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन संदीप, स्ट्रायकिंग एंडला राज इजोडिया कासगाव संघाची मैदानामध्ये खेळताना पाहतोय आपण. तिसऱ्या षटकाला सुरुवात केली जाते. पहिला चेंडू घेऊन सज्ज बैला गोलंदाज रोहन गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू यावेळी टप्पाचा बॉल पाठवला वन साइडला साधा बॉलसाठी एवन क्वालिटी ब्रँड षटकार कबड्डीज. षटकारानं धावफलक 36 धावा. धावफलकावरती कासगाव संघाच्या पुनश्च फटका केला. यावेळेस पुन्हा चेंडू पडणार नाहीये. चेंडू जाईल लॉंग रिजन बाउंड्री क्लिअर असताना साधारणसाठी येतो षटकार बॅक टू बॅक कबड्डीज. सूरज मात्र आपण तयार राहायचं. बॅक टू बॅक 2 षटकार मात्र संदीपच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. 42 धाब्यावरती जाऊन पोहोचलाय यावेळेस कासगाव संघ. नक्कीच गोलंदाज रोहन मात्र विचार करत असेल. 2 चेंडू मध्ये 12 धाबा त्यानं खर्ची केल्या. आता थोडासा आकाश गोलंदाज ज्यानं पहिल्या षटकात कान मंत्र मात्र नक्कीच देतोय रोहन या गोलंदाजाला. 12 धाबा 2 चेंडू मध्ये त्यानं खर्ची केल्या. चांगली फटकेबाजी एक मजबूत संघ कासगाव संघ त्यांच्या समोर दिबा पाटील उमरोली संघ. हे 2 संघ लढताना पाहतो आपण मैदानामध्ये. 42 धाबा धावफलकावरती येत. 2 चेंडू वरती 12 धाबा कुठल्या. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये पाहतोय. रोहन हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती. आकाश या गोलंदाजानं नक्कीच कान मंत्र दिलाय. याचा फायदा करणार का हा गोलंदाज रोहन.
तिसऱ्या चेंडूवरती या फटका खेळला या त्या ठिकाणी या क्षेत्ररक्षक नक्कीच तैनात आहे. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. एक सिंगल न धावफलक 43 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करता आणि नक्कीच यश येतं या फलंदाजांना. कासगावचे दोन फलंदाज मैदानामध्ये चमकताना दिसतं. एका बाजूला राज तर दुसऱ्या बाजूला संदीप ही जोडी कासगाव संघाची मैदानामध्ये. यावेळेस फटका केला आहे राजच्या बॅट मधून आबाईचा परत लॉंग ऑन झोन मध्ये टिपली जातीये जेलला. या ठिकाणी संपेल राज या फलंदाजाचा खेळ. बॅक टू द पॅव्हलियन. लॉस फॉर विकेट कासगाव. वरती स्वतः कासगाव टीमचे कर्णधार कॅप्टन ऑफ द टीम करण लहाने मैदानावरती पोहोचतो. ज्या खेळाडूची खूप सारी चर्चा आहे. कासगाव टीम ज्या वेळी खेळते ना, करण लहाने या खेळाडूचा ऑलराऊंडर खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक येत असतात. तो कॅप्टन करण सध्या मैदानावरती प्रवेश करतो. ओव्हर टू कॉम्बॉक्स निशांत. नक्कीच आकाश या गोलंदाजाला दिलेला कान मंत्र परंतु या ठिकाणी आपण अशा फटका केलाय. लॉंग ऑन रिजन च्या बाहेर चेंडू जाईल. साधासाठी आपण कडकडीत षटकार कमांडीज. बरं आहे का? खेळता का तुम्ही? भारी. एक बाजू वाघाची वाडी. काय बॅटिंग देखो तुम्हाला चापवाडीची. बाबा 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 घुमायला तो बाहेर षटकार. थँक्यू षटकार आला आणि या धावफला 49. पुन्हा फटका केला त्या ठिकाणी संदीपच्या बॅट मध्ये क्षेत्ररक्षक रिजन मध्ये आपण आकाशला पाहतो. पण पाऊस चेंडू त्याच्या हातात मात्र विसाबलाय. 3 षटकांचा केली तो होतोय समाप्त. अर्धशतक मात्र कम होत्या धावफलकावरती कासगाव संघाचा 50 धाबा धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र कासगाव संघाच्या चांगल्या फलंदाजी मित्र बनेला. कासगाव संघाची 4 गडी सुद्धा गमावल्यात परंतु चांगल्या स्थितीमध्ये पाहता कासगाव संघाला आपण. आकाशनं जिथे मात्र रोहन या गोलंदाजाला जो कानमंत्र दिला नक्कीच त्याचा फायदा त्यानं केला. एक विकेट मात्र राजच्या स्वरूपात मात्र बाहेर आली. तर डीजे मास्टर प्रेक्षकांची विनंती येते की हरू दादा आणि नरू दादा असं जे चांगली क्लिप आहे ना ती आपण जरूर वाजवा. कारण आमचे स्वतः एक चांगले पंच हरेशजी कराळे सर सध्या मैदानावरती आहेत. तर 3 षटकांचा खेळ संपला. बॅटिंग करणारी टीम कासगाव संघ सध्या जाऊन पोहोचतोय तब्बल 50 धावांपर्यंत. या ठिकाणी बघा एक आकर्षक स्पोर्ट्स सायकल आहे मॅन ऑफ द सिरीजसाठी. ती सायकल आम्हाला ज्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. तर आम्ही या ठिकाणी जी सायकल पाहतोय ती मात्र पुरोगामी युवक संघटना शेतकरी कामगार पक्षाचे कर्जत तालुका अध्यक्ष वैभवजी भगत साहेब, त्याचबरोबर पुरोगामी युवक संघटना शेतकरी कामगार पक्ष, त्याचबरोबर देवळोली ग्रामपंचायतीचे सदस्य आणि रायगड जिल्हा परिषदेचे पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष देवाबाई पाटील यांच्या वतीने ती आम्हाला स्पोर्ट्स सायकल देण्यात आली आहे. तर आम्ही वैभव भगत दादा आणि देवाबाई पाटील यांचं देखील आयोजकांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतोय. चांगली सायकल आहे, अगदी मन मोहन घेऊन येणारी सायकल आहे. कदाचित 1 2 3 4 गिअर असावे या सायकलला. इतकी चांगली सायकल मॅन ऑफ द सिरीजसाठी सर्वांचं लक्ष वेधून घेते. गोलंदाज तयार. 3 ओव्हर 50 धावा. ओव्हर टू कॉम्बॉक्स निशांत. थोडंसं मात्र गोलंदाजी मार्क वरती आकाश गोलंदाज आला. त्यावेळेस फटका केला या हवाई सफर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु त्याच्या डोक्याच्या भरून चेंडू जाईल. 6 धाब्यांसाठी येतो खणखणीत असा षटकार. पहिलं तर आकाश गोलंदाजानं पहिलं षटक हाताळलं. 2 विकेट मात्र त्यानं कमावल्या. 8 रन मात्र खर्ची केल्या होत्या परंतु पुन्हा 4थ्या षटकासाठी गोलंदाजी मार्क वरती आलाय. 2 चेंडू फेकले, 7 धावा खर्ची केल्या. 3रा चेंडू स्लो डिलिव्हरी केली आहे परंतु संदीपला माहिती आहे आणि त्या ठिकाणी टिपली जातीये जेला.
बॅट्समन संदीपचा संपेल केल. बॅक टू द पॅव्हलियन संदीप. मोठी विकेट मैदानाच्या बाहेर. कासगाव टीमला मात्र मोठा झटका बसला जात आहे संदीपच्या स्वरूपात. कमांडीज आहे. रिव्हर्स डम केलं जात. या बेलेस्करांच्या बॅट मधून फटका येतोय. चेंडू जाईला थर्डमॅन बाउंड्री क्लिअर करत असताना 4 धाब्यांसाठी येतो हा चौकार. कमांडीज प्लेस आकाश पुनश्च मात्र तयार होईला. चेंडू काहीसा रनअप मध्ये बिघाड पाहायला मिळते आकाश या गोलंदाजाच्या. या सर्व टीमला महत्त्वाची सूचना असेल की मॅच सुरू असताना आपण पवेलियन मध्ये कॉल करू नका. या आयोजकांच्या वतीने नम्र विनंती सर्व टीमला. ओव्हर टू कॉम्बॉक्स निशांत. नक्कीच चांगली सूचना सर्वांच्या पर्यंत पोहोचवली जाते. 60 धावा मात्र धावफलकावरती आहेत. नक्कीच चांगली धावसंख्या उभारली आहे खासगाव संघाने. परंतु चांगले गडी मात्र तंबू मध्ये परतलेत. आतापर्यंत 4 षटकाचा खेळ. चौथा षटक मात्र चालू आहे मैदानामध्ये. यावेळेस पंच आमच्याकडे बोलतायत. नक्कीच पंचांचा इशारा. स्वेर चेंडू फेकला जातो. एक मोफतची धाव मात्र ऍड होईल धावफलकावरती. 61 धावा मात्र धावफलकावरती लागल्या जातात. चांगली धावसंख्या उभारली आहे 4 षटकामध्ये पाहायला गेलं तर कासगाव संघानं. परंतु गडी सुद्धा 5 गडी गमावलेत. पुढे फटका केला आहे करंजा बॅट मधून. त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण थोडस पाहायला मिळालं. एक सिंगल नक्कीच मिळेल. सिंगल ना धावफलक 62 धाबा. 4 षटकांचा इथे खेळ समाप्त होतोय. 62 धाबा धावफलकावरती. आज पाहिलं तर दिबा पाटील उमरोली संघाची जी नेहमीच गोलंदाजी अप्रतिम होते ती मात्र या मैदानावरती पाहायला मिळत नाहीये. चांगली फटकेबाजी मात्र नक्कीच पाहायला मिळते कासगाव संघाच्या फलंदाजांकडून. 62 धाबा धावफलकावरती. 4 षटकांचा खेळ संपलाय. 5 गडी मात्र गमावल्यात कासगाव संघानं. तर विनंती असेल उमरोली संघ आपण जास्त बेल घेऊ नका. क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी हा गोलंदाज येतो. अतुल हा गोलंदाज. स्लॉगबरचा षटक. स्लॉगबरचा हाणामारीचा षटक म्हणजे ज्याला संबोधलं जातं ते षटक हाताळण्यासाठी अतुल या गोलंदाजाला मात्र कर्णधारानं चेंडू सोपावलाय त्याच्या हातामध्ये. किती धाबा खर्ची करणार या षटकांमध्ये अतुल हा गोलंदाज मात्र सज्ज होत्या. गोलंदाजी मार्क होत्या. शेवटचा षटक घेऊन उमरोली संघाचा हा गोलंदाज अतुल. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन करण. स्ट्रायकिंग एंडला ऋतिक ही जोडी कासगाव संघाची पहिला चेंडू घेऊन सज्ज झाला. यावेळेस पहिला चेंडू पडल्यानंतर मात्र फलंदाजाच्या काहीसा शरीरावरती आदळला जातो चेंडू. निधाव चेंडूची सांगता बळीला पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकला जातो अतुलच्या मार्फत. चांगली सुरुवात मात्र आपल्या षटकाला केली जाते निर्धाव चेंडूच्या मारानं. दुसरा चेंडू यावेळेस पंचाने नक्कीच ओळखलाय. नो चेंडू मात्र घोषित केलाय आणि या नो चेंडूने मात्र एक धाव नक्कीच ऍड होईल धावफलकावरती. 63 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात कासगाव संघाच्या. 5व्या षटकाचा खेळ मात्र मैदानामध्ये पाहतोय आपण. एकच चेंडू फेकलाय. गोलंदाज अतुल यानं एक धाव खर्ची केली. 63 धाबा धावफलकावरती आहेत. दुसरा चेंडू थोडसे फंबलिंग पाहायला मिळतं मैदानामध्ये. दीपा पाटील उमरोली संघाकडून पुन्हा स्वेर मारा. नक्कीच पंचांचा इशारा येतो. फ्री चेंडू असेल. मुक्तपणे खेळण्याची संधी मात्र अजून या फलंदाज करण याला. फ्री चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच करायचा आहे.
यावेळेस ब्लॉकरला टाकलेला चेंडू अप्रतिम चेंडू अतिलच्या मार्फत ब्रह्मास्त्राचा वापर मैदानामध्ये करतोय फ्रीटच्या चेंडूवरती निदाब चेंडूची सांगता होती फलंदाज करण याला नक्कीच हा चेंडू केलायचा होता परंतु निदाब चेंडूची सांगता बैला 2 चेंडूंचा खेळ संपलाय उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे 5वा षटक मात्र मैदानामध्ये पाहतो अतुल या गोलंदाजाला तिसरा चेंडू घेऊन सज्ज पुन्हा 9 चेंडू वारंवार मात्र 9 चेंडू फेकले जातात गोलंदाज अतुलच्या मार्फत चांगले पंचगिरी हरीश कराले सरांच्या माध्यमातून नक्कीच टाळ्या वाजला पाहिजेत मित्रांनो या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य ज्यांनी केलं आहे ते पंच नक्कीच चांगली अंपायरगिरी मैदानामध्ये हरीश कराले सरांच्या माध्यमातून पाहतो आपण वारंवार मात्र 9 चेंडू हाताळले जातात गोलंदाज अतुलच्या मार्फत धावफलकावरती दाबा आहेत 66 धाबा कासगाव संघाच्या मात्र धावफलकावरती लागल्या आहेत चांगली धावसंख्या नक्कीच उभारली आहे कासगाव संघानं यावेळेस ऋतिक ऑन स्ट्राईक त्यावेळेस धावचीची संधी आणि या धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद 6वा झटका कासगाव संघाला ऋतिकच्या स्वरूपात कमांडीज केलात हरेश कराळे यांचा की एक चांगले अंपायर आहे तर मी म्हणेल निशांत सर्वांपर्यंत जरूर माहिती पोहोचवेल की कर्जत प्रीमियर लीगचे 5ही पर्व आपण पाहिले कर्जत तालुक्यातील सर्वोत्तम गोलंदाज मी म्हणेल हरेश कराळेला जो 4 ते 5 धावा डिफेन्स करण्याची कॅपॅसिटी असणारा हा गोलंदाज सर्वोत्तम गोलंदाज कर्जत तालुक्यातील हरेश कराळे सर सध्या पंचांच्या भूमिकेत आहेत गोलंदाज तयार यावेळेस देखील चांगला चेंडू होता अतुलचा करणच्या बॅटमधून फटका येतोय डीप वरून क्षेत्ररक्षक येतात बॉल हातामधून निसटलाय तोपर्यंत 2 धावा त्याचबरोबर हरेश कराळे सर यांच्या समवेत बघा स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत या स्पर्धेचं संपूर्ण मॅनेजमेंट ज्यांनी सांभाळलंय आणि नुकतंच कर्जत प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वामध्ये देखील मॅन ऑफ द सिरीजची बाईक मिळवली ते राजेंद्र भोईर सर आणि आतापर्यंत कर्जत तालुक्यातील मी म्हणेल एकमेव असे खेळाडू असे राजेंद्र भोईर सर यांच्या नावावरती 2 टू व्हीलर बाईक जमा आहेत तर खूप चांगलं कौतुक करू आम्ही राजेंद्र भोईर सरांचं जाऊया मॅचकडे ओव्हर टू निशांत नक्कीच चांगला फटका सजवलाय करून काढलाय चेंडूला त्या ठिकाणी शॉट मिडॉनला मात्र फटका होता खराब क्षेत्ररक्षण उमरोली संघाचा आज पाहायला मिळतं थोड्याशा चुका मात्र नक्कीच घडल्यात उमरोली संघाकडून मैदानामध्ये वारंवार चुका केल्या जात आहेत गोलंदाजांकडून क्षेत्ररक्षकांकडून मात्र चुका नक्कीच होत आहेत परंतु आता फलक 70 चांगली धावसंख्या उभारली 70 धावा कासगाव संघाच्या धावफलकावरती लागल्या जात आहेत शेवटचा चेंडू असेल गोलंदाज अतुल याचा शेवटचा चेंडू या इनिंगचा अतुल हा गोलंदाज घेऊन सज्ज झाला शेवटच्या चेंडूवरती फटका केला त्या ठिकाणी मिड ऑफला क्षेत्ररक्षक नाते थोडीशी चुकी नक्कीच त्याच्या मार्फत केली जाते एकदा मिळेल एका धावेनं मात्र धावफलक पुढे सरकत 71 धावा विजयासाठी 72 धावसंख्येची गरज असेल दिबा पाटील उमरोली संघाला 5 षटकांमध्ये 72 धावा कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे आणि या 72 धावा नक्कीच 5 षटकांमध्ये करायच्या दिबा पाटील उमरोली संघाला तत्पूर्वी जाऊया यस डीजे थोडं थांबवतोय तुम्हाला मी आजच्या दिवसामध्ये लढती मी सर्वांसमोर प्रस्तुत करेल पहिली लढत आज आपण पाहिली जय हनुमान वाकस विपक्ष स्वर्गीय सुधीर 11 भडवल दुसरा सामना मैदानावरती सुरू आहे दीपा पाटील प्रतिष्ठान उमरोली वर्सेस श्री गणेश कासगाव तिसरी लढत होणार आहे गोरेगाव विपक्ष नेरल ए संघामध्ये आणि चौथा सामना असणार आजच्या दिवसामध्ये शेलू विपक्ष काळ भैरव मालेगाव या टीम मध्ये म्हणजे आजच्या चारही लॉट्स जर आपण पाहिलं ना तर एक दमदार खेळ आजच्या दिवसामध्ये होणार आहे कारण यानंतर 2 लढती तुमची वाट बघणार आहेत एका बाजूला गोरेगाव तर दुसऱ्या बाजूला नेरल ए आणि शेवटची लढत पहिल्या फेरीतील शेलू वर्सेस काळ भैरव मालेगाव पण यानंतर मॅच होणार आहे ती मात्र स्वर्गीय सुधीर 11 भडवल विपक्ष या मॅच मधील विजेता संघ जे सेकंड राऊंडची पहिली मॅच यानंतर होणार आहे तर स्वर्गीय सुधीर 11 भडवल संघ आपण कुठेही जाऊ नका कारण ही मॅच संपल्यानंतर लगेचच भडवल विपक्ष विनर टीम यामध्ये 71 धावा झाल्यात आणि 72 धावांचं कंपल्सरी टार्गेट दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीमला असणार आहे खूप चांगली स्पर्धा हे क्रीडांगण नदीच्या तीरावरती वसलेलं बिरदोले हे गाव आणि बिरदोले गावामधील निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती मात्र जय भवानी क्रिकेट संघ मानिवली
ग्रामस्थ मंडळ माणिवली, ग्रामस्थ मंडळ बिरदोरे आणि स्पर्धेचे प्रमुख आयोजक रमेश शेठ गवळी आणि त्याचबरोबर महेश शेठ गवळी यांच्या वतीने आयोजित केलेली ही स्पर्धा राजेंद्र भोईर सर, योगेश दादा कालेकर, गणेश दादा कालेकर आणि सर्व युवा तरुण सहकाऱ्यांना या ठिकाणी व्यवस्थितपणे आयोजित केलेली ही स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून या स्पर्धेचं यूट्यूब लाईव्ह थेट कव्हरेज आपण पाहतोय. जर तमाम क्रिकेट रसिक प्रेक्षक जे या ठिकाणी मैदानावरती उपस्थित आहेत, त्याचबरोबर यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ते देखील आमची स्पर्धा बघतायत, त्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत आणि खूप साऱ्या या ठिकाणी आम्ही शुभेच्छा तुमच्याकडून येत आहेत, त्या शुभेच्छांचा स्वीकार करून तुम्हाला खूप खूप धन्यवाद देखील देतोय. ग्रामस्थ मंडळ बिरदोले, ग्रामस्थ मंडळ माणिवली, बघा प्रेक्षकांची किती चांगली साथ आहे. जिथे कुठे जागा मिळेल आम्ही तब्बल 3 स्टँड या ठिकाणी उभारलेत, पण तरी आमचा प्रेक्षक राजा निसर्गाच्या सानिध्यात क्रीडांगण आहे. म्हणजे झाडं जे आहेत त्या झाडावरती मात्र निसर्गाच्या सानिध्यात मात्र थंडगार सावळीमध्ये मात्र या ठिकाणी आनंद घेतोय. आणि आमचे सर्व आयोजक असतील, त्याचबरोबर सर्व व्यवस्थापन समितीचे सर्व मेंबर असतील, खूप चांगली स्पर्धा राबवत आहेत. आमचे ऑफिशियल अंपायर्स मागे 3 दिवसापासून ज्यांचं काम आम्ही पाहतो, हरेश कारळे सर असतील, भूषण सिंगे सर असतील, राजेंद्र भोईर सर असतील, त्याचबरोबर आमचे कॉमेंटेटर देखील पाहतो. पहिल्या दिवसामध्ये आम्ही पाहिलं होतं प्रियेश बाबरे असेल, त्याचबरोबर दीपवीर बिराडे, डोंगर नावेवरतून दीपवीर बिराडे होते. दुसऱ्या दिवसामध्ये महेश झुले अर्थात मॅडीन आम्ही पाहिलं, त्यांच्या समवेत निशांत बागडे, आणि तिसऱ्या दिवसामध्ये पुन्हा एकदा निशांत बागडे आमच्या समवेत आहे. राजेंद्र भोईर सर यांची देखील चांगली साथ आहे. तर सर्व समालोचकांचे देखील मनापासून आभार. स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने कॅमेरामॅन मिलन पाटील खूप चांगली भूमिका सांभाळतोय. मिलन पाटील यांचे सहकारी देखील खूप चांगली कामगिरी करतात. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून चांगली क्वालिटी आणि क्लिअरिटी देण्याचं काम ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून होत आहे. आणि या स्पर्धेमध्ये आतापर्यंत खेळलेल्या तब्बल 3 दिवसामध्ये 24 संघ, या सर्व संघांचे देखील आभार. आणि उद्या देखील 8 संघ, म्हणजे टोटल 32 संघांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. जाऊया 72 धावांचं लक्ष असणार आहे. 72 धावांचं एक मोठं लक्ष आहे 5 ओव्हरमध्ये, पण तितकीच क्षमता गुणवत्ता असणारा दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली संघ फाईट करण्यासाठी सज्ज आहे. पहिला गोलंदाज, पहिला बॉल. राज मात्र सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती या पॉवर प्लेचा षटक हाताळण्यासाठी या कासगाव संघाच्या कर्णधारानं मात्र राज या गोलंदाजाच्या हातात चेंडू सोपवलाय. पहिला चेंडू या ठिकाणी येतोय निर्धाव गोलंदाज राज याचा. पाहिलं तर चांगली फटकेबाजी केली आहे पहिल्या सत्रामध्ये राज या फलंदाजानं, तशीच गोलंदाजी सुद्धा त्याला करायची या मैदानामध्ये. स्ट्राईकला असलेला बॅट्समन पाहतोय आपण आकाश, स्ट्रायकिंग एंडला अजय इजोडिया, दीपा पाटील उमरोली संघाच्या. सलामीर जोडी मैदानामध्ये. राज मात्र सज्ज झाला दुसरा चेंडू घेऊन. चांगला चेंडू हाताळला जातो, अप्रतिम चेंडू त्या ठिकाणी चांगली आपण चालाकी पाहतोय. नक्कीच यष्टीरक्षकाची डायरेक्ट हिट मात्र त्यानं केला, परंतु तेवढाच यस निशांत थोडं थांबवतोय. या ठिकाणी बघा सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे आदरणीय निलेश गवळी सरांचे या दरम्यान शुभागमन होत आहे. तर मी विनंती करेन निलेश गवळी सरांना की आपण आदरपूर्वक आणि सन्मानपूर्वक या मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत दादांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. तर विनंती करेल या सर आपण या मंचावरती, आपला देखील सन्मान या मंचावरती केला जाईल. आणि या दरम्यान पाहुण्यांचं स्वागत करणारा आकाशच्या बॅट मधून यावेळेस येतो सीमा पार षटकार. स्पर्धा असे कासगाव संघाच्या पाठीमागे असणारे एक बिग सपोर्टर, एक मोठा आधारस्तंभ म्हणजे कल्पेश दादा टेंबे. ते कल्पेश दादा टेंबे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या दादांना मी विनंती करेल आपण देखील मंचावरती या, आपला देखील सन्मान आयोजकांच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. कल्पेश दादा टेंबे त्याचबरोबर आदरणीय महाराष्ट्र पोलीस निलेश गवळी सरांना विनंती करतोय सर आपण देखील या ठिकाणी आपला देखील सन्मान केला जाईल. गोलंदाज राज लहाने, प्रहार चढवले जात आहेत आकाशच्या बॅट मधून. अलॉंग दी कार्पेट हा फटका होता. टप्प्याटप्प्याने चेंडू क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचला आणि या दरम्यानची ही सिंगल बॅकअप साठी बघा दोन क्षेत्ररक्षकांना फसवून चेंडू कदाचित बाउंड्रीलाईनच्या दिशेने निघाला असता. चांगलं बॅकअप होतं. या दरम्यान एकच सिंगल दीपा पाटील प्रतिष्ठान उमरोली या टीमला. यस निशांत खेळपट्टीवरती स्कोर कार्ड आपण पोहोचवा. नक्कीच 4 चेंडूचा खेळ संपला. 7 धावा मात्र धावफलकावरती आहेत.
दीपा पाटील उमरोली संघाच्या स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन अजय, स्ट्रायकिंग एंडला आकाश. यावेळी सुरेख चेंडू टाकला जात आहे. थोडीशी दुखापत मैदानामध्ये यष्टीरक्षकाला होती. नक्कीच पाणी घेऊन जा मैदानामध्ये. या ठिकाणी या दरम्यान मंचावरती आम्ही पाहतोय आदरणीय यशवंतजी काळेकर साहेब असतील, गणेशदादा काळेकर असतील, किरणजी मसने असतील, त्याचबरोबर बरेचसे ग्रामस्थ मंडळ, माणिवलीचे सर्व आमचे युवा सहकारी असतील, सर्वजण या मंचावरती बसून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. अगदी भरगच्च असं व्यासपीठ आम्ही पाहतोय, कारण आपल्या गावाची स्पर्धा, आपल्या गावाला या ठिकाणी आपल्या स्पर्धेला हातभार लागावा या उद्देशाने आमचे सर्व सहकारी या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचेही मनापासून कौतुक. यावेळी शेवटच्या चेंडूवरती फटका किल्ला आहे. त्या ठिकाणी लॉंग लेग मध्ये चेंडू जातो. 4 धाब्यांसाठी आला चौकार. डीजे येतोय. ही लीगल डिलिव्हरी आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 11 धावा आतापर्यंत दीपा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीमच्या. षटक या ठिकाणी कंप्लीट आहे आणि 24 चेंडू विजयासाठी इथून 61 धावांची गरज असणार आहे. खूप मोठं लक्ष आहे, पण पाहिलं गेल्यानंतर 4 ओव्हरमध्ये आतापर्यंत 15.25 ची सरासरी असणार आहे. 61 धावांपर्यंत पोहोचण्यासाठी 15.25 आणि ती गुणवत्ता आहे दीपा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीम मध्ये. कारण आकाश घारे या खेळाडूला आपण पाहिलं होतं, आकाश गायकर या खेळाडूला पाहिलं होतं. आयुष 11 उमरोली, आयुष 11 कोळिवली या टीम कडून खेळत असताना कर्जत प्रीमियर लीग मध्ये जी खेळी केली होती आकाशने, शेवटपर्यंत खेळला होता आकाश. इतकं मोठं लक्ष असताना जी जिगरबाज आणि डेरिंगबाज खेळी केली होती आकाशने, तीच खेळी त्याला आता करावी लागेल. कारण आता 24 चेंडू 61 धावांची गरज आहे या मॅच मध्ये दीपा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीमला. आणि कासगाव टीमचा संघनायक ऑलराऊंडर खेळाडू करण लहाने ऑन बॉलिंग मार्क. पहिला बॉल वेगवान चेंडूची फेकी करत असताना करण लहानेचा हा चेंडू सरळ विकेट किपर समीरच्या हातामध्ये जातोय. बघा समीर या ठिकाणी जसं विकेट किपिंगची भूमिका सांभाळतोय. आमच्या खाड्याच्या पाड्याचे कबड्डीचे देखील खूप मोठे फॅन आहेत आणि क्रिकेटचे देखील खूप मोठे फॅन आहेत आमचे समीर दादा राणे यांचं या ठिकाणी शुभ आगमन होते. दादांचं देखील आम्ही स्वागत करू. होमगार्ड या पदावरती देखील समीर दादा राणे कार्यरत आहेत. खूप चांगलं कार्य ते करतात आणि महिन्यातून बऱ्याचदा समीर दादा राणे यांना आम्ही क्रीडा स्पर्धामध्ये पाहतो.
फटका चांगला आहे या वेळेस हुक केलंय बॉलला हवेत आहे योग्य उंची योग्य अंतर चेंडू झालाय झूम अंतर षटकार 6 धावा आकाशच्या बॅट मधून डीजे बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने निघालाय आणखी एक दमदार चौकार येतोय आकाशच्या बॅट मधून दीपा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीमच्या खात्यामध्ये येतील आणखी 4 धावा आकाश गायकर या फलंदाजाने आता तब्बल 21 धावांपर्यंत नेऊन ठेवलंय रिव्हर्स खेळत होते आकाश करणचा हा चेंडू फुल्लर लेनचा होता डॉट बॉल फटका फसलाय आकाशचा या ठिकाणी अपेक्षित नव्हतं त्याला या बॉलवरती डॉट बॉल कारण गॅप शोधायची होती गॅप शॉट सिलेक्शन करण्याचा तो प्रयत्न करत होता पण डॉट बॉलची सांगता केली करण लहानेने अद्यापर्यंत 21 धावा दीपा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीमच्या चांगली धावगती 72 धावांचा पाठलाग करत असताना फुलटॉस आहे फटका चांगला यावेळेस शतरक्षक नाहीये डीप मध्ये शतरक्षक पोहोचतील का हा प्रश्न होता आणि चेंडू या दरम्यान सीमा पार आकाश गायकरच्या बॅट मधून आणखी एक चौकार घेऊन जाईल या चौकाराने दीपा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीमला 25 धावांपर्यंत जात असताना हा चेंडू करण लहानेचा ओव्हर क्रमांक सेकंड पंचांचा निर्णय येईल या ठिकाणी षटक या ठिकाणी कंप्लीट होईल धावा पोहोचतात 25 अजूनही विजयासाठी 18 चेंडू असणार आहेत आणि गरज असेल ती मात्र तब्बल 47 धावांची 47 रन नीड फ्रॉम 18 बॉल 18 बॉल 47 धावांची गरज मग हे मैदान अगदी तुम्ही यूट्यूब लाईव्ह बघत असाल ना तर तुम्ही स्क्रीनवरती आवर्जून एक बॅनर तुम्हाला सातत्याने झलकताना दिसत असेल ते मात्र सौरभ डेकोरेटर्स अवसरे तर सौरभ दादा यांचं देखील आम्ही कौतुक करू तसंच सूरज दादा कालेकर चांगले डीजे ऑपरेटर आहेत तर सौरभ दादाची खूप चर्चा आहे सध्या या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आगामी नाईट स्पर्धेमध्ये देखील त्यांचं मी म्हणेल की डेकोरेशन असणार आहे आणि बघा आमच्या सर्व पाहुण्यांना मात्र या ठिकाणी थंडगार हवा पाहिजे थंडीचे दिवस आहेत जरी कुडकुडले तरी हरकत नाही पण आमच्या सौरभ दादाकडून आता पंखे फॅन देखील या ठिकाणी लावले जात आहेत अगदी थंडगार हवा देखील त्याचा देखील आस्वाद आम्हाला घेता येईल 18 चेंडू आणि 47 धावांची गरज आणि आणखी एक या मैदानावरती तुम्ही युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून बघताय तुम्हाला विकेट किपरच्या मागे कदाचित आता अशी इच्छा असेल की झाडं लावली पाहिजेत तर येत्या वर्षामध्ये मात्र सन्माननीय माजी सदस्य मारुती काळेकर साहेबांच्या वतीने त्यांच्या प्रयत्नाने मात्र या मैदानाला पुढील वर्षात मला ग्राउंडच्या सर्व बाजूनी झाडे बघायला मिळतील तर मारुती काळेकर साहेबांचं मनापासून कौतुक करू जाऊया पहिला बॉल फटका चांगला आहे अजय गायकरच्या बॅट मधून या वेळेस यस अजय लोंगलेच्या बॅट मधून चेंडू सीमा रेखा पार पोहोचेल 1 बाउन्स चौकार मॅच मध्ये अजूनही फटकेबाजी बाकी आहे एका बाजूला आकाश गायकर खेळतोय दुसऱ्या बाजूला अजय लोंगले खेळतोय आणि टार्गेट लक्ष इथून असणारे 17 चेंडू 43 धावांची गरज आता वेग पकडलाय दीपा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीमने टाळ्यांचा प्रतिसाद आहे पवेलियन मधून सर्व सहकाऱ्यांचा आणि जमेची बाजू स्ट्रॉंग बाजू जर पाहिली तर अजून अद्यापर्यंत एकही विकेट उमरोली टीमने गमावली नाहीये त्यामुळे तो एक प्लस पॉइंट सध्या तरी उमरोली टीमकडे 17 चेंडू विजयासाठी 43 धावांची गरज बलाढ्य कासगाव संघासमोर तितकाच दिग्गज संघ कर्जत तालुक्यातील उमरोली संघ खेळत असताना
हा चेंडू चांगला आहे. अजय लोंगलेसाठी हा चेंडू ऑन साइडला प्रयत्न करत होते अजय. बघावं लागेल गोलंदाजाचा स्टान्स ओळखावा लागेल. ज्या रिदमने ज्या बॅलन्सिंग मोडने तो गोलंदाजी करतोय त्या बॅलन्सिंग मोडला त्याला बीट करावं लागेल, कारण लक्ष इथून तितकंसं कठीण नाहीये. कारण या मैदानावरती षटकारांचा पाऊस मागे 3 दिवसापासून आपण पाहिलाय. आता तसा षटकारांचा वर्षाव उमरोली टीमच्या अजय लोंगलेला आकाश गायकरच्या साथीने करायचा आहे. कारण लक्ष 16 चेंडू 43 धावांचं. या भले शॉर्ट ऑन पूल होता फटका. क्षेत्ररक्षक नाहीये स्क्वेअर लेग रिजन मध्ये आणि बॉल बाउंड्री लाईन पलीकडे डीप स्क्वेअर लेग रिजनला काबीज केलंय अजय लोंगलेच्या या फटक्याने. चेंडू सीमा पार चौकार. डीजे गेली तशी बॅटिंग या मॅच मध्ये उमरोली टीमचे फलंदाज करताना दिसत आहेत. फुटका फुल टॉस बॉल सीमा पार. आणखी एक षटकार अजय लोंगलेच्या बॅट मधून. मी उल्लेख केला सुदर्शनचा, मी उल्लेख केला प्रतीकचा आणि आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये फटकेबाजी करतोय अजय लोंगले उमरोलीचा. षटकार 14 चेंडू आणि विजयासाठी आता 33 धावांची गरज असेल आणि 33 म्हणजे 3 नंबरचा आकडा आला. आणि मला आठवलं की आमचा विराज गायकर या ठिकाणी गेले 3 दिवस या ठिकाणी स्कोरिंगची भूमिका सांभाळतोय. तर विराज गायकर याचं देखील मनापासून कौतुक करू. विराज खूप चांगली कामगिरी आपण स्कोरिंगच्या माध्यमातून करतात आणि मॅच मध्ये 72 धावांचं लक्ष असताना 14 चेंडू 33 धावांची गरज. 14 बॉल मध्ये 33. एकही विकेट गमावली नाहीये. सलामीची जोडी खेळतीये दिवा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीमची. 14 चेंडू 33. कासगाव टीम गोलंदाज मार्गस्थ होतोय. हा देखील फटका हवेत आहे. डीप मधून शतरक्षक येत आहेत. झेल ड्रॉप. अंदाज चुकीचा ठरला. पुढे आले. झेल पकडायची होती, अंदाज बांधता आला नाही आणि आणखी 2 धावा दिवा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीमला. यंगस्टर खेळाडू यस डीजे थोडं थांबा. 1 चेंडू नंतर मी तुम्हाला संधी देईल. 13 चेंडू आता 31 धावांची गरज असणार आहे. प्रेक्षक तमाम क्रिकेट रसिक प्रेक्षकांचे या लढतीकडे लक्ष आहे. कासगाव विपक्ष दिवा पाटील प्रतिष्ठान उमरोली या लढतीकडे लक्ष आहे. 1 चेंडू नंतर पाण्याची व्यवस्था करा दिवा पाटील प्रतिष्ठान उमरोली संघ. 13 चेंडू 31 धावांची गरज आहे. मोठं लक्ष होतं. 72 धावांचं लक्ष होतं. कासगाव संघ असं वाटलं की पहिल्या इनिंग मध्ये हवी ठरलाय, पण त्या 72 धावांच्या लक्षाला दुसऱ्या बाजूने चोख प्रत्युत्तर देत असताना दिवा पाटील प्रतिष्ठान उमरोली संघ. शेवटचा अंतिम चेंडू या ओव्हर मध्ये. हा बॉल चांगला आहे, हवेत आहे, खूप उंचावरती बॉल आणि झेल स्वीकारलाय. पहिली विकेट या ठिकाणी ड्रिंक ब्रेक पूर्वी बॅक टू द पवेलियन होत असताना दिवा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीमची. आणि येणारे 12 चेंडू विजयासाठी करायचे आहेत. कंपल्सरी 31 धावा. तोपर्यंत देऊया संधी आपण डीजे मास्टरला. ओव्हर टू डीजे सूरज.
कारण मॅच डिसाइड ही ओव्हर असणार आहे. 11 चेंडू 31 धावांची गरज आहे. 11 बॉल 31. फटका चांगला आहे आकाश गायकरच्या बॅट मधून. मिसफील्ड आणि बॉल तिथे अडवण्यामध्ये यश मिळालंय. कॅच ड्रॉप. धावांचा प्रयत्न सक्सेसफुल झालाय. मोठं जीवनदान आहे. आकाश गायकर KPL स्टार कर्जत प्रीमियर लीग गाजवलेला हा खेळाडू आहे. त्याला दिलेलं जीवनदान आणि अद्यापर्यंत तो नॉट आउट खेळतोय. 10 बॉल आता 29 ची गरज असेल. झेल जसा उडाला होता ना आमचे योगेश दादा काळेकर त्या ठिकाणी थोडे मी म्हणेल उठून उभे राहिले होते की आता काय होईल. झेल ड्रॉप झाला. दादा बसलेत. मॅच मध्ये 10 बॉल 29 ची गरज आहे. गोलंदाज करण लहाने. हा वेगाने टाकलेला चेंडू होता. लाईन चांगली आहे. लेन चांगली आहे आणि निर्धाव चेंडू. 3 बॉल 2 धावा खर्च करतोय करण लहाने. 9 चेंडू 29 धावांची गरज आहे. मॅच मध्ये 72 धावांचं लक्ष होतं. 9 बॉल 29 पर्यंत मॅच येऊन पोहोचली आहे. अजूनही मात्र कडवी झुंज देताना तुम्ही आकाश गायकरला मैदानामध्ये बघत आहात. हा देखील चांगला चेंडू. बॅक टू बॅक त्याच स्पॉट वरती चेंडू आदळले जात आहेत करण लहानेच्या. आणि मॅच मध्ये आकाश गायकरने आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे. पण जितकी चांगली बॅटिंग त्याने केली आहे तितकंच मात्र फिनिश देखील करावं लागेल. पाण्याची गरज आहे. थोडं थकवा जाणवतोय. जा आपण पाण्याची बॉटल घेऊन जा. कारण खेळाडूंच्या सुरक्षिततेपेक्षा काही महत्वाचं नाहीये. नेहमीच आपण गौतम गंभीरला मी पाहिलं ज्या वेळी गौतम गंभीर खेळायचे ना त्यांना नेहमी एक प्रश्न विचारला जायचा की आपण काय करणार आहात. तर गौतम गंभीर म्हणायचे की सर्व खेळाडू म्हणतात मी माझं 100% देण्याचा प्रयत्न करेल पण मी असं कधीच म्हणणार नाही. मी फक्त आणि फक्त जिंकण्यासाठीच उतरेल. कारण 100% तर प्रत्येक खेळाडू देत असतो. जिंकण्याचं स्वप्न घेऊन प्रत्येक खेळाडूने मैदानावरती उतरलं पाहिजे. आणि भारतीयांचं 2007चा विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न 2011चा विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न सर्व खेळाडूंचं जरी योगदान राहिलं असेल तरी महत्त्वपूर्ण इनिंग खेळला त्या मात्र गौतम गंभीर यांनी. पण विशेष म्हणजे थोडी दुःखाची बाब अशी आहे की दोन्ही मॅच मध्ये गौतम गंभीरला मॅन ऑफ द मॅच किताब मिळाला नाही. पण इनिंग सर्वांच्या लक्षात राहणारी होती. स्मरणात राहणारी होती. तशी इनिंग खेळतोय आकाश गायकर आणि त्याच्या बॅट मध्ये लॉंग ऑन झोन मध्ये हा फटका. या वेळेस देखील पोहोचतील का. पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत का. बॅट्समन आउट की नाही याचा निर्णय. यस सॉफ्ट सिग्नल त्या ठिकाणी आउट आहे. पण थर्ड अंपायर कडे या ठिकाणी डिसिजन पोहोचवलाय तो मात्र हरेश कराळे सरांनी. अजूनही थर्ड अंपायर च्या निर्णयाकडे लक्ष असणार आहे. आकाश त्या ठिकाणी कदाचित आकाशला माहिती असावं पॉपिंग क्रीज पासून दूर आहे की नाही. आणि बॅट्समन या ठिकाणी त्या ठिकाणी थांबतोय. यस थोडा थांबतोय. थर्ड अंपायरचा निर्णय येईल. आकाश स्वतः त्या ठिकाणी तंबूच्या दिशेने. यस बॅट्समन आउट. डिसिजन येतो फलंदाज बाद. परफेक्ट अचूक निरीक्षण होतं हरेश कराळे सरांचं. त्यांचा सॉफ्ट सिग्नल देखील फलंदाज आणि स्वतः आकाश देखील तंबूच्या दिशेने रवाना झाले होते. एक सिंगल आल्यानंतरची लक्षाची जर विचार केला लक्षाचा तर अजून 28 धावा करायच्या. नवीन बॅट्समन रोहन हा विस्फोटक फलंदाज आहे. उमरोली टीमचा रोहन लोंगले. यावेळेला क्लीन बॉल. यॉर्कर पद्धतीचा चेंडू दांडीगुल केली रोहन लोंगले. जसा गेला मैदानावरती तसा मैदानाच्या बाहेर. आणखी एका विकेटचं पतन. मॅच मध्ये अजूनही 28 धावांची गरज असणार. करण लहानेने या ओव्हर मध्ये ज्या चेंडूंची फेकी केली आहे अनपेक्षित असा बदल या मॅच मध्ये घडवलाय त्यांनी. आणि 28 धावा इथून करायच्या आहेत दीपा पाटील प्रतिष्ठान उमरोली या टीमला. जबरदस्त गोलंदाजी करण लहाने या गोलंदाजाची. अगदी खेळाडू देखील आलिंगन देताना दिसत आहेत की तू करून दाखवलंस करण. कारण या ओव्हरची गरज होती कासगाव टीमला आणि ते षटक अखेरकार कॅप्टन करण लहानेच्या गोलंदाजीमध्ये इथे विकेटचं पतन केलं. आणि बॅक टू बॅक विकेट. आकाश गायकर सारख्या मेन बॅटरची विकेट कमावली. रोहन लोंगले सारख्या विस्फोटक फलंदाजाची विकेट कमावली. आणि आता 6 चेंडू 28 धावांची गरज असणार. पण अजूनही दीपा पाटील प्रतिष्ठान उमरोली संघ या मॅच मध्ये पराभवाच्या छायेत गेलेला नाहीये. कारण त्यांच्याकडे 28 धावा ठोकणारे फलंदाज आहेत. आणि आता नवीन बॅट्समन गणेश मैदानावरती आहे. बरेचसे संघ असतात ना जे क्रीडांगणावरती उतरतात ना तेव्हा ते सांगतात की मैं इतिहास रटने नहीं रचने आया हूँ.
आणि आता दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली संघाला आता इतिहास रेटायचा आहे की रचायचा आहे हे 6 चेंडू 28 धावामध्ये समजणार आहे. कारण गणेश आणि त्याच्या साथीला अतुल या 2 यंगस्टर खेळाडूंकडे ती जबाबदारी आहे 6 बॉलमध्ये 28 धावा करण्याची. आणि विकेट किपर सध्या गोलंदाजीवरती येत आहेत स्लॉकचं षटक घेऊन समीर मॅन फ्रॉम कासगाव. 6 बॉलमध्ये 28 ची गरज असताना गणेश समोर असणार आहे. 28 धावा करायच्यात कंपल्सरी टार्गेट. पहिला बॉल पहिला चेंडू समीरने एक खराब चेंडूने सुरुवात केली आहे. जेव्हा मोठी धावसंख्या असते ना गोलंदाजाच्या पहिल्या 3 चेंडूकडे प्रेक्षकांचे लक्ष असतं आणि सुरुवात मात्र एका व्हाईट बॉलने केली आहे समीर या गोलंदाजाने. 6 बॉल 27 धावांची गरज आहे. रोमांच वाढलाय या मॅचचा. रोमहर्षकपणा येऊन पोहोचलाय या मॅच मध्ये. फुल टॉस बॉल होता. फटका चांगला आहे डीप स्क्वेअर लेगला. बॉल अडवता आला नाही. चेंडू सीमा पार. सामन्यामध्ये दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली संघाची एंट्री होताना दिसतीये. कारण आधी ज्या कासगाव संघाने करण लहानेच्या गोलंदाजीवरती सामना आपल्या बाजूने झुकवला होता तोच सामना आता गणेशच्या एका चौकाराने सध्या तरी बरोबरीमध्ये येऊन पोहोचलाय. कारण 5 चेंडू विजयासाठी 23 धावांची गरज असणार आहे. 1-2 मोठे फटके जर लागोपाठचे आले मागील फटक्यांना जसे अनुसरून फटके जर येणाऱ्या पुढच्या 2 चेंडूवरती आले तर प्रेशर असेल कासगाव टीमकडे. यावेळेला रडार मध्ये चेंडू सीमा पार. बघत बसले क्षेत्ररक्षक. आश्चर्यचकित झालेत आमचे प्रेक्षक. आणि एकदा जोरदार टाळ्या वाजवा गणेशच्या या बॅटिंग साठी जो मॅच मध्ये घेऊन आलाय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीमला. सामना अजून संपलेला नाही. 4 बॉल 17 धावांची गरज. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देखील प्रेक्षकांची संख्या आता वेगाने वाढायला सुरुवात झाली आहे. कारण मॅच आता हाय व्होल्टेज पद्धतीने रोमांचकारी स्थितीमध्ये जिथे तुम्हाला थ्रिलिंग परफॉर्मन्स उमरोली आणि कासगाव टीमचा बघायला मिळतोय. कारण लहानेने गोलंदाजी केली पण आता क्षेत्ररक्षक थोडे घामाघूम होत आहेत. हा घाम आहे मी म्हणेल या मॅचचा. कारण 4 बॉल 17 धावांची गरज आहे. समीर टी शर्ट वरती देखील 17 नंबर आणि तितक्याच धावा त्याला वाचवायच्या 4 बॉल मध्ये. हलवार पद्धतीने टाकलेला चेंडू. बेमिसाल टायमिंग परफेक्ट जजमेंट. चेंडू सीमा पार. टाळ्यांचा प्रचंड प्रतिसाद. हे मैदान दुमदुमत आहे टाळ्यांनी. आणि गणेशच्या या षटकारांनी मॅच 3 चेंडू 11 धावांपर्यंत येऊन पोहोचली आहे. अफलातून इनिंग खेळतोय गणेश उमरोली टीम साठी. आणि जे प्रेक्षक आमच्या झाडा झुडपांखाली बसले होते ना ते आता मैदानाच्या बाउंड्री लाईनच्या जवळ येताना दिसत आहेत. कारण 3 चेंडू 11 धावांची गरज असणार. आणि गोरेगाव संघ देखील या ठिकाणी पोहोचतोय. गोरेगाव संघाचे देखील मनपूर्वक स्वागत. नेरळ संघ देखील या ठिकाणी पोहोचतोय. आपलं देखील मनापासून स्वागत. आणि सामना काय सुरू आहे. 3 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. 72 धावांचा टार्गेट. 6 बॉल मध्ये 28 पाहिजे होत्या आणि आता 3 चेंडू मध्ये पाहिजेत 11 धावा. गणेश घारे खेळतोय. 3 बॉल मध्ये 11 धावा पाहिजेत. आमचे रमेश शेठ गवली महेश शेठ गवली दादा मंचावरून उठून पुढे आलेत की मॅच मध्ये काय बॅटिंग करतो गणेश घारे. 3 बॉल 11 ची गरज आहे. दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली संघ नावाला साजेशी कामेरी करतोय आणि कासगाव संघ जो बलाढ्य वाटत होता ज्याने 72 धावांचं लक्ष दिलं त्या संघासमोर 3 बॉल मध्ये 11 करायच्यात. विश्वास आहे आणि हा फटका हवेत जात होता आणि चेंडू सीमा पार. प्रचंड वेग होता आणि प्रचंड वेगाला बीट केलंय उमरोली टीमच्या गणेश घारेने. आणि सामना 2 चेंडू 7 धावांची गरज असणार. 2 चेंडू 7 धावांची गरज असणार. अफलातून इनिंग. एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो गणेश घारेच्या इनिंग साठी. टाळ्या वाजल्या पाहिजेत कारण मॅच आता 2 चेंडू 7 धावांपर्यंत आहे. वाटलं नव्हतं असाच सामना काही दिवसापूर्वी गोरसई बी वर्सेस न्हावा या टीम मध्ये झाला होता आणि 6 बॉल मध्ये अशाच 28 धावा पाहिजे असताना गोरसई 29 पाहिजे होता आणि गोरसई बी संघाला परास्त केलं होतं नावा संघाने. आणि 2 चेंडू मध्ये 7 धावांची आता गरज आहे. 2 चेंडू कंपल्सरी 7. चमत्कार चमत्कार घडलाय गणेश घारे या खेळाडूने. जबरदस्त बॅटिंग केली. 2 बॉल 7. यावेळी फटका चांगला अलॉंग दी कार्पेट टुवर्ड्स अ बाउंड्री बॉल. त्या ठिकाणी खेळला जातोय. मिसफील्ड. खराब क्षेत्ररक्षण.
फलंदाज बाद विकेटचं पतन आणि सामना अजूनही क्लोज आहे कारण आता एक चेंडू आणि षटकाराची गरज आहे. एक चेंडू आता 6 धावांची गरज. विजयाचा शिल्पकार गणेश घारे होईल का? कासगाव टीमला समीर विजय मिळून देईल. एक चेंडू एक फटका सामना या ठिकाणी संपेल. एक चेंडू कंपल्सरी 6 धावांची गरज. विजयाचा षटकार मुंबई इंडियन्सचं असंच स्वप्न एकदा अंबाती रायडूने पूर्ण करून दाखवलं होतं. आता दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीमचं स्वप्न विजयाचं 1 बॉल 6 मध्ये तो षटकार परावर्तित करेल का? रूपांतरित करेल का समीरच्या गोलंदाजीवरती गणेश घारे? काय होईल या मॅच मध्ये? प्रेक्षक भरधाव वेगाने युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडले जात आहेत आणि सामन्यामधील शेवटच्या चेंडूसाठी जोरदार टाळ्या प्रेक्षकांकडून वाजतायत. एक चेंडू 6 धावांची गरज. कॉन्फिडंट आहे गणेश घारेकडे. 1 बॉल 6. या वेळेला पंचांची मुवमेंट. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव समीरच्या माध्यमातून. 1 बॉल आता 5 धावांची गरज आहे. जर अतुलची धाव कंप्लीट झाली असती तर आता 1 बॉल मध्ये 4 पाहिजे असते पण 1 बॉल 5. षटकार हवाय जिंकण्यासाठी. या वेळेला परफेक्ट गोल्डन चेंडू या मॅचचा आणि गोल्डन चेंडू टाकलाय तो मात्र समीरने आणि सामना जिंकलाय या ठिकाणी कासगाव टीमने. जबरदस्त लढत झाली. रोमहर्षक मॅच आणि शेवटच्या बॉलवरती विजय साकारला. 72 धावांचं लक्ष्य असताना कासगाव टीमने. हार्दिक अभिनंदन कासगाव टीम आणि मनापासून कौतुक. खूप साऱ्या शुभेच्छा देऊ ते आम्ही दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीमच्या पुढच्या स्पर्धेसाठी. तर सामन्याची मॅन ऑफ द मॅच कडे आम्ही लगेचच जाऊ. स्वर्गीय सुधीर 11 भडवल टीमच्या